स्वागत आहे तुमचं नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं मला मॅटिनेट शूटला. तर खूप भूक लागलेली. पहिला मस्त 2 वडापाव खाऊन घेतलं. तसंच मला रोहिताला घ्यायला रोहित आणि मी निघलो सरळ त्यांच्या गावात. तिथून तसंच निघलो आम्ही सरळ आपल्या लोकेशनला उरण पिरवाडी बीचला. बीचवर गेल्याच आपलं मस्त मी शॉट घेऊन टाकलं. पहिले सिंगल शॉट घेऊन टाकलं, नंतर कपल शॉट घेऊन टाकलं. आणि आज क्लायमेट पण एवढा भारी होता ना का मस्त कडक ऊन पडलेला. मग मला एवढी मजा येत होती ना, कारण कलाकर्षणला एवढी भारी आउटपुट येईल नाही याचा. तो याची रील आली नसेल तर मी आता येई झाल्यानंतर टाकनच. त्याचा आउटपुट बघा कसं भारी वाटलं असेल. कपल शूट आणि सिंगल शूट झाला यांचा. ऑलरेडी त्या दिवशी शूट होणार होता, पण त्या दिवशी लाईट कमी पडली, लेट झाला आम्हाला, म्हणून मी परत एक दिवस वाढवला आणि आता मी शूट करायला आलो. शूट करून झालं मी सरळ निघलो करंजाड्यात सौरभ येणार होता, कारण आम्हाला खायला जायचा होता. बाकी भूक लागली तर सौरभ आला आणि नवीन गाडी कॅमेरा आला. तर सौरभने आत्ताच गाडीचा कॅम केला, त्याला मस्त 22,000चा फटका बसला. तिथून तसंच आम्ही त्या खुशीत गेलो मटण थाली घ्यायला. ही करंजाड्यात मटण थाली भेटते, एवढी भारी लागते ना. काय ती बिर्याणी हाऊस म्हणून याचं नाव आहे. मस्त खाली आम्ही मस्त घेतली. मी पहिले एकदा खालती, पण ही चिकन थाली गेली, मटण थाली नव्हती खाली. मस्त चिकन थाली घेतली आणि मस्त खाऊन घेतला आणि एवढी भारी लागली ना का काय सांगू त्याला. लय भारी लागली. तिथून तसंच निघलो मी सौरभच्या शॉपला, कारण मला गिंबल द्यायचा होता संकेत तिथं घ्यायला येणार होता. तर मला पण तिथून बाहेर जायचा होता. तर इथं आलो आणि मी जरा सरप्राईजचा बोलत बसलो की बाबा काय आहे, काय होणार आहे का नाही. पण मला समजल्यानंतर का नाही, आज पण नाही होणार तो. फक्त बघू होतं आहे का नाही. तसं मिनी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा.